जिंकलो आम्ही, नगारे वाजवा, मिष्टान्न वाटा. छत्रपती सम्राट अशोक महाराजांचा. नमस्कार, माझं नाव प्रितेश मांजलकर आणि देवानंद पी अशोक या नाटकात मी सम्राट अशोकांची भूमिका साकारतो आहे. खरं तर आता काय सांगू, कुठली पुण्य माहिती नाहीये की हा एवढा मोठा रोल करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे आणि ते करण्याचा मी प्रयत्न करतोय. सम्राट अशोक देवानंद पी अशोक हे नाटक रंगभूमीवरती आणण्याचं एकच कारण आहे, कारण अशोक यांचा इतिहास इथल्या इतिहासकारांनी या भारताने दडवून टाकण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला होता. ते आता आपण ह्या उत्खनाच्या माध्यमातून आपण तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. मला हे नाटक म्हणजे एक सांस्कृतिक उत्खननच वाटत आहे आणि अतिशय भव्य दिव्य असा हा प्रयोग आमचा उभा राहिलेला आहे. त्याकरता खूप सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे. अतिशय सुंदर अशी टीम आमची जमून आलेली आहे. मग ते प्रकाश योजनाकार असतील, संगीतकार असतील, आमचे सगळे कलाकार असतील, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, सगळेच अतिशय सुंदर अशी ही टीम जमलेली आहे. अतिशय सुंदर असा हा प्रयोग होतो आहे. मी तुम्हा सगळ्यांना अतिशय अगदी विनम्रपूर्वक आवाहन करेन की आपण या नाटकाच्या प्रयोगाला अवश्य या नाटकाच्या प्रयोगाला आवर्जून हजेरी लावा आणि नाटकाच्या माध्यमातून जो इतिहास आम्ही या रंगभूमीवरती आणण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याचे आपण ऐतिहासिक साक्षीदार व्हा, एवढंच मी म्हणेन. आणि ज्यांना माझी ओळख झाली त्यांना मी कोण हे सांगण्याची आवश्यकता आहे का? आम्ही निर्माण केलेले हे स्तंभलेख, शिलालेख, त्यावर लिहिलेली ही सुभाषित आणि तरीही आमची दहशत या भूमीने अनुभवली नाही का? अतिशय तयारी होती, कारण खूप वाचन झालेलं होतं. अशोकांच्या बद्दलची बरीचशी पुस्तकं ज्यांची आम्ही नावं या नाटकामध्ये घेतो आहोत त्यांची बरीचशी पुस्तकांचं वाचन झालेलं होतं. बऱ्याच जे आपले अभ्यासक आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून या अशोकाच्या एकूणच कॅरेक्टर बद्दल मी पूर्ण अभ्यास करून घेतलेला होता की अशोकांचं कॅरेक्टर कसं जाईल, बुद्धिझम स्वीकारण्याच्या आधीचा अशोक कसा असेल, नंतरचा अशोक कसा असेल, त्याचा पूर्ण अभ्यास करून व्यवस्थित विचार करून. कारण हे सम्राट अशोकांची भूमिका म्हणजे काही छोटी मोठी भूमिका नाही. असा एक राजा ज्याने अर्ध्या आशियावरती राज्य केलं आणि मैत्रीच्या आणि करुणेच्या जोरावरती राज्य केलं, अशा राजाची भूमिका साकारायला मिळाली हे माझं खरंच अहोभाग्य म्हणेन मी. आणि ही भूमिका अजून तरी मी चांगल्या प्रकारे पेलवतो असं मला वाटतं एकूण लोकांच्या याच्यावरून, प्रतिक्रियेवरून. आणखी याचा अभ्यास माझा सुरूच राहणार आहे, आणखी शोध सुरूच राहणार आहे, कारण हा एक खूप मोठ्या राजाचा शोध आहे ज्याचा शोध घेण्याचा मी नाटकाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. माझ्या धमन्यात वाहणारे हे रक्त तुमचेच आहे ना अशोक? मातोश्री म्हणतात आम्ही दाते पुत्र. खरंच आम्ही दासे पुत्र. माझी आई राणी नाही तुमची, मी तुमचा पुत्र नाही. तू माझा पुत्र, राजपुत्र आहेस तू. हो ना, मग त्या मातोश्रीने मला सिंहासनावर ठेवलं का? अगदी अगदी खरंय. म्हणजे उदय जाधव यांनी हे जे नाटक ज्या ड्राफ्टने लिहिलं आहे ना त्याची कन्सेप्ट कमाल आहे. मी ते पहिलं जेव्हा वाचलं तेव्हाच म्हटलं की हे अतिशय सुंदर नाटक आहे, कारण यातून त्याने ज्या प्रकारे इतिहास उलगडत जातो, आपण हळूहळू इतिहासामध्ये जातो आणि आपण इतिहास पूर्ण जिवंत करतो. ही जी कन्सेप्ट आहे ना मला ह्याला हॅट्स ऑफच आहेत. उदयला कसं सुचलं आय डोंट नो, पण त्याला खरंच खूप भारी सुचलं होतं आणि त्याने अतिशय सुंदर ड्राफ्टिंग या नाटकाचं केलेलं आहे. त्याकरता उदयला किती करावे तेवढे सल्यूट कमी आहेत. अतिशय सुंदर माणूस आहे, त्याने खूप खूप सुंदर नाटक हे उभं केलेलं आहे. याचा आम्हाला खरंच अभिमान आहे की उदय जाधव या नाटकाचा दिग्दर्शक आणि लेखक आहे. आज्ञा करावी, काय हवंय आपल्याला? निश्चिंतपणे बोलावे माते. महापती पिताश्री चंद्रगुप्त मौर्यांच्या या राज्यात आम्हा सुईन माता भगिनी करता एक आरोग्यधाम उभारावं एवढी एकच पावी मगदापती चरणी. आरोग्यधाम भैरव माते, या क्षणी अभावित्य तशी आपली इच्छा माते. नमस्कार, माझं नाव आदित्य आदेश शिर्के आणि आपण आहोत या देवानंद पी अशोक या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगासाठी. आणि नाटकाबद्दल जर तुम्ही म्हणाल तर सम्राट अशोकांचा जो इतिहास आहे तो लोकांसमोर आणायचा आहे. सम्राट अशोकांनी आपल्याला काय काय दिलं, काही नाही दिलं. तर हा राजा फक्त एकाच स्पेसिफिक जनतेचा राजा नाही, तर हा राजा प्रत्येकाचा राजा आहे. हा राजा प्रत्येकापर्यंत पोहोचवावा म्हणून हे नाटक आम्हाला लोकांसमोर आणायचं. केवळ तक्षशिला नव्हे तर साऱ्या जम्बूद्वीपाची अराजकता मोडून काढेल तो सर. माझ्या साऱ्या पुत्रात असा एकमेव पराक्रमी युवराज आहे. आता माझ्या भूमिकेबद्दल जर विचाराल तर बिंदुसार महाराजांची भूमिका मी इथे या नाटकात करतोय.
तर बिंदुसार महाराजांचं काही जे कर्तृत्व आहे ते लोकांसमोर कशा पद्धतीने येतंय आणि ते कशा पद्धतीने आपल्या मुलाला आणि एकंदरीत पूर्ण साम्राज्य कशा पद्धतीने सांभाळतात आणि त्यांचा काय रोल आहे की अशोकांना सम्राट अशोक होण्यामध्ये त्यांचा काय काय भाग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण विजयी व्हावं. अगदी टीम बद्दल सांगायचं म्हटलं तर अप्रतिम आमचे लेखक दिग्दर्शक उदय जाधव सर आणि आमचे प्रितेश दा जे हे या नाटकामध्ये खूप महत्वाचं काम करतात आणि टीम बद्दल म्हणाल तर खूप छान टीम आहे आणि प्रत्येकाने आपापली पात्र खूप चांगल्या पद्धतीने निभावलेत आणि फ्युचरमध्ये पण सगळी टीम सोबत राहील अशीच अपेक्षा करतो. अशोकास परत होय महाराज. त्याचा रोष सुसीमला भावी सम्राट करण्याचा आपला मानस असेल तर आपल्याला आपल्या अधिकारांचा वापर करावाच लागेल. एक्झॅक्टली. ऍक्च्युली तयारी म्हटल्यानंतर मला सुरुवात इथूनच झाली की बिंदुसार कसे दिसायचे त्यांच्याबद्दल थोडाफार नॉलेज होतं की बिंदुसार महाराजांच्या 16 राण्या होत्या आणि मग त्यांचे 101 पुत्र होते. ह्या थोड्याफार गोष्टी होत्या पण त्यांचा फोटो कुठेही नव्हता. तर मग बिंदुसार महाराजांचा एखाद दुसरा फोटो मिळाला मला पण मग ते कॅरेक्टर आपल्या पद्धतीने कसं करावं या गोष्टीचं मला थोडासा अभ्यास करायला लागलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिंदुसार हे नाव कुठून आलं तर विषाच्या थेंबाने असलेला डॉट दॅट इज बिंदुसार असं ते मला काही ठिकाणी वाचण्यात आलं आणि काही ठिकाणी कोणी जे आहेत अभ्यासक त्यांनी सांगितलं म्हणून त्याच्यातून थोडा थोडा मला अभ्यास या बिंदुसार महाराजांच्या कॅरेक्टरचा आला. असं वाटतंय मृत्यू पाठला करतोय. नाही आम्ही नाही 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 आम्ही नाही नाही त्याला सुद्धा नाही महाराज. सरकार माझ्या सर्व राड्यात तुम्ही आपण एक्सपिरियन्स फार छान आहे. म्हणजे लेखक दिग्दर्शकांसोबत काम करणं म्हणजे उदय सरांसोबत काम करणं म्हणजे ते फार चिल्ड आहेत. म्हणजे आपण एखाद्या पद्धतीला आपण त्यांना ऍडवाइस जरी दिली तर ते ऍक्सेप्ट करतात आणि जर त्यांना ते वाटलं तर ते इम्प्रूव्ह पण करतात. आणि असंही नाही की आर्टिस्ट नाही पण ते आर्टिस्टही ऐकतात आणि ते त्यांच्या पद्धतीनेही करतात. तर एकंदरीत मला त्यांचं कॉम्बिनेशन म्हणजे फार चांगलं वाटलं आणि त्यांच्यासोबत काम करण्याचं म्हणजे चांगलीच गोष्ट आहे आणि मला फार आवडलं त्यांच्यासोबत काम. पाटलिपुत्र नगरी में आपका स्वागत है. आइए आइए आइए. आप यहाँ आइए हम देखते हैं. नमस्ते, मैं प्रोफेसर अरुंधति बनारसी. शर्मा जी यहाँ तो बनारस से लिखा है. वो क्या है ना, हिंदी में अक्सर बन को बन कहते हैं इसलिए. समझे मिश्रा जी. नमस्कार, माझं नाव वीणा शिखरे. देवानंग पी अशोक या नाटकात मी अरुंधती आणि विदिशा या 2 भूमिका साकारत आहे. नाटकाविषयी सांगायचं झालं म्हणजे नाटकाच्या नावातच सर्व काही आलं. देवानंग पी अशोक म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या ओजस्वी जीवनावर आधारित असं हे महान ऐतिहासिक महानाट्य आहे. आजवर सम्राट अशोकांबद्दल आपल्याला इतकंच माहिती आहे, इतिहासाच्या पुस्तकातून सुद्धा आपण कदाचित एवढंच शिकलो आहोत की सम्राट अशोक नावाचा एक राजा होता. त्यांनी कलिंगची लढाई लढली, कलिंगचं युद्ध केलं. त्या युद्धात खूप नरसंहार झाला आणि त्याच्यातून मग तो परावर्तित झाला आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, इतकंच. पण त्यानंतर आपलं सम्राट पद राखीव ठेवून सुद्धा सम्राट अशोकांनी काय काय महान कार्य केलं मानवतेसाठी, भारताच्या इतिहासासाठी, जागतिक इतिहासासाठी, जागतिक शांतीसाठी त्यांनी काय कार्य केलं त्याबद्दल आपल्याला फार कमी माहिती अजूनही मिळालेली आहे, आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर त्यावर प्रकाश टाकणारं हे नाटक आहे. प्रिया, काय आपणास उशीर होतोय देवी.
हो पण ते पण काय प्रिय फूल प्रिय कधी होत पाहणाऱ्याच्या नजरेनं स्पर्शान खूपच वेगळा असा हा माझा अनुभव आहे. मी अरुंधती या नावाने एक इतिहास संशोधिकेची भूमिका करीत आहे, जी मगध राज्यात प्रांतात त्या काळच्या मगध प्रांतात गेलेली आहे उत्खनन करण्यासाठी, इतिहासात संशोधन करण्यासाठी. आणि हळूहळू ते सगळं तिच्यात इतकं झिरपत जातं की ती व्हिज्युअलाइज करते की जणू काही टाइम ट्रॅव्हल करून ती परत हजारो वर्ष मागे खुद्द सम्राट अशोकांच्या काळातच गेलेली आहे, तिथे जाऊन पोहोचलेली आहे. आणि जो काही तिने अभ्यास केलेला आहे आजवर, जे काही तिने वाचलेलं आहे ते सगळं तिच्या समोर ती व्हिज्युअलाइज करते. ते ऍक्च्युली तिच्या समोर सगळी दृश्य, सगळी चित्र उभी राहतायत आणि ती ते सगळं अनुभवतेय. आणि त्यातून मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्या गोष्टी तिला माहीत नव्हत्या किंवा ज्या गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलीच गेली नाहीये, त्या गोष्टींचा उलगडा हळूहळू तिथे होत जातो. आणि ती इतकी भारावून जाते सम्राट अशोकांच्या व्यक्तिमत्वाने, ती जणू काही प्रेमातच पडते त्यांच्या. आणि सम्राट अशोकांची पहिली पत्नी विदिशा, सम्राट अशोक आणि विदिशा यांची मुलं महेंद्र आणि संघमित्रा, ज्यांना सम्राट अशोकांनी धम्मकार्यासाठी दान दिले, त्यांनी सम्राट अशोकांचे धम्मकार्य पुढे चालवले, अशी ही महेंद्र आणि संघमित्राची आई विदिशा. ती अरुंधती विदिशाच्या रूपात स्वतःला पाहते, इतकी ती सम्राट अशोकांच्या प्रेमात पडते. आणि मग त्यातून पुढे विदिशा हे पात्र मी साकारलेलं आहे. आणि खूपच छान, खूपच मस्त अनुभव होता सम्राट अशोकांना इतक्या जवळून अनुभवण्याचा. कोण आहे तिकडे? कोण आहे? कोण आपण? आपण कोण? आम्ही ओके 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 आपण इथले सिव्हिल इंजिनियर असाल ना? या भग्नावशेषात काय शोधता आहात आपण? सम्राट अशोक, त्यांचा काळ, त्याबद्दल. सम्राट अशोक देवानंग पिय कस्सी राया असो, त्याविषयी तुम्ही कोण? कोण म्हणतो? वाटता कपड्यांवरून. तयारी म्हणजे आम्ही गेले इतके दिवस तालीम करत आहोत. ती तालीम म्हणजेच एक प्रकारे वर्कशॉप होतं आमच्यासाठी. आणि आमचे जे दिग्दर्शक आहेत, अतिशय टॅलेंटेड, अतिशय क्रिएटिव्ह असं विजन आहे त्यांचं. आणि तेच या नाटकाचे लेखक देखील आहेत आणि तेच दिग्दर्शकही आहेत. त्यामुळे त्यांना नेमकं काय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे हे चांगलंच माहित आहे. आणि ते खूपच चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला शिकवलं आणि आमच्याकडनं करवून घेतलं. त्यामुळे खरं तर खूप कठीण होतं हे ट्रान्झिशन. आणि इतक्या पटापट चेंजेस आहेत नाटकामध्ये, अरुंधती टू विदिशा, विदिशा टू अरुंधती. परत त्यात सुद्धा दोघांच्याही रोल्स मध्ये, त्यांच्या कॅरेक्टर्स मध्ये होत जाणारे त्यांचे इमोशनल बदल. पण मग अशी म्हटल्याप्रमाणे आमच्या तालमीतच जणू काय वर्कशॉपच रोज नव्याने होत होतं आणि त्यातूनच मग आम्ही नव्याने शिकत गेलो आणि त्याचा मला खूप फायदा झाला. नमस्कार, मी हेमा शैलेश शिगवे. सम्राट अशोकांवरती हे नाटक आहे. नाटक अगदी उत्तम झालेलं आहे आणि माझा रोल शुभद्रांगीचा आहे, म्हणजे सम्राट अशोकांची आई हा आहे. आणि मी बनवून दिलेला विडा जर का महाराजांच्या मुखी भावला, रंगला तर तू काही मागशील ते. तुमच्यापासून मूल. भूमिका छान होती, फक्त खूप मेहनत करायला लागली, कारण ऐतिहासिक नाटक असल्यानंतर आपलं चालणं बोलणं प्रत्येकावरती काम तितकंच करायला लागलं मला. पण खूप मजा आली आणि ऑडियन्सचा रिस्पॉन्स इतका छान होता की समजलं आम्हाला की हो अगदी छान झालंय काम आमचं. मात्र राज्य हस्तगत करून तितक्याच धैर्याने ती टिकवावी लागतात. पितृदेवांचा अखंड जमून
एका छत्राखाली आणण्याचे स्वप्न मात्र अधुरे राहिले आणि ते आता आपण पूर्ण करावे. कराल तेवढी ताकद आहे आपल्यात. माझी तयारी पूर्ण शून्यापासून होती, कारण ऐतिहासिक मला काहीच माहिती नसतं, ऐतिहासिकचं काहीच माहिती नाहीये. दिग्दर्शकांकडून खूप त्याचा मला अभ्यास करावा लागला आणि मग मला ती भूमिका आत्मसात करायला आली कदाचित आलीच असेल. राजवैद्य औषध देत आहेत, उतार पडेल. उतार वयात आता कितीचा अवतार पडणार. मनाची उमेद ढासू देऊ नका. यातूनही बाहेर आला आपण महाराज. टीम खूप उत्तम, सगळ्यांची मेहनत बॅक स्टेजला असो पुढे असो प्रत्येकाची खूप 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 जास्त मेहनत आहे. त्याच्यामुळे हा इतकं चांगलं काम जुळून आलं आहे आणि ते सगळ्यांनी पाहिलंच असेल. त्यासाठी खूप 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 थँक्यू सो मच सगळ्यांचं. देवांग प्रिय अशोका या नाटकात माझी भूमिका आहे पट्टमहिषीची. हे ऐतिहासिक नाटक आहे आणि खूप सुंदर आहे, आपण सगळ्यांनी बघायला यावं. अशोकांचा पूर्ण इतिहास आपल्याला याच्यातून थोडासा कळतो, त्यांच्याबद्दलची माहिती कळते आणि त्यांनी काय केलंय आपल्यासाठी हे या नाटकातून आपल्या निदर्शनात यावं असं आमची सगळ्यांची इच्छा आहे. आपल्या समोर यावी ह्या सगळ्या गोष्टी, म्हणूनच आम्ही हा सगळा घाट घातलेला आहे. आपण नक्की बघावं हे नाटक आणि भूमिका माझी येऊन बघा आणि मला सांगा कसं वाटतंय तुम्हाला. माझा पुत्र आणि मद्दाचा भावी सम्राट युवराज सुसिंग विरुद्ध आणि या पट्टमहिषी महाराणी विरुद्ध ती दासी श्वतरंगी या महालात आली झाली आणि आमची मनस्थिती अस्थिर झाली. मी समजू शकतो पट्ट महाराणी. अहो मात्र तो तिचा पुत्र अशोक दिवसेंदिवस सिंहासनाकडे कूच करताना दिसतोय. आणि पट्टमहिषीची भूमिका मी करते. ती बिंदुसार राजाची पहिली पत्नी आहे म्हणून ती पट्टमहिषी आहे. आणि बिंदुसार राजाच्या 16 बायका होत्या, त्यातली सगळ्यात शेवटची शुभद्रांगी राणी दासी होती, ती राणी झाली. तर तिचा मुलगा जो आहे पट्टमहिषीचा सुसीम, तिला राजा करायचंय आणि त्याच्यासाठी जो तिचं सगळं पूर्ण प्रयत्न आहे ते या नाटकातून आपल्या निदर्शनात येते. आणि तिची थोडीशी ब्लॅक शेड अशी भूमिका आहे. तर राजा करण्यासाठी मुलाला सगळे प्रयत्न करते ती या नाटकात. आणि हे ऐतिहासिक नाटक आहे, आपल्याला नक्कीच आवडेल बघायला. सुसीम आपला तुमच्या विश्वासातला, तुमचे म्हणणे जाणणार, तुमचा शब्द पाळणार. आम्हास विचाराल तर त्या अशोकाला तक्षशिलेहून परत बोलावून आपल्या ज्येष्ठ पुत्रास युवराज सुसिंगला पाठवण्यास हरकत नसावी महाराज. तयारी म्हणाल तर म्हणजे आपण एक भारताचा एवढा मोठा इतिहास, एवढा मोठा राजाचा इतिहास आपण ठेवतोय, म्हणजे आपल्याला कुठल्या लेवलने ऍक्ट करावं लागेल, कशी ती भूमिका निभवावी लागेल, त्या भूमिकेचा अभ्यास, त्या भूमिकेवरती सगळं म्हणजे कसं करावं लागेल, काय प्रेझेंट करावं लागेल, यावरती आम्ही खूप विचार केला, अभ्यास केला आणि त्यानंतर आम्ही ऍक्ट मध्ये उतरलो या भूमिकेवर. या पृथ्वी तलावर सिंहासन काही एकच नाही, मगर हेच एक राज्य नाही, अनेक सिंहासन आहे. आणि ती पराक्रमाने जिंकून घेणं हे शूरवीरांचं कार्य. आजपासून तुमच्या उत्कर्षासाठी, तुमच्या महत्वाकांक्षेसाठी स्वतःची बुद्धी कौशल्य पणाला लावेल हा राधा गुप्त. नमस्कार, माझं नाव किरण मोरे आणि या नाटकामध्ये देवानंद प्रिय सम्राट अशोक या नाटकामध्ये मी राधा गुप्त या कॅरेक्टर प्ले करतोय. राधा गुप्त हा चाणक्यांचा पट्ट शिष्य, ज्याने अशोकाला या राजनीतीचे धडे दिले. आणि या नाटकाद्वारे बुद्धांचा आणि सम्राट अशोकांचा प्रचार केला आहे. जो गाडला गेलेला होता, जो अशोक गाडला गेला होता, जो इतिहास कोणालाच माहिती नव्हता, तो इतिहास पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे. राजकारणात भावनांना महत्व नाही, कर्तव्य श्रेष्ठ. ठीक आहे बंधुबलीत सैन्य तयार करा. राधा गुप्त हे चाणक्यांचे पट्ट शिष्य.
ज्यांनी चाणक्याकडून शिक्षण घेतली, ज्यांनी राजकारणाचे धडे चाणक्याकडून घेतले आणि तेच धडे, ती जी शिकवण आहे ती सम्राट अशोकांना घडविण्यात त्यांनी ती वापरली. राजसिंहासन हा विकू. सिंहासन सिंहासन काय आणि भूमी काय, आम्हास सारे समान मंत्री. अनुभव खूप खूप मोठा आहे. खर तर हे जेव्हा मी करतो, चाणक्यांचा जो पट्टशिष्याचे राधागुप्त मी करतो, ते कधी कधी असे अंगावरती असे शहारे येतात की अरे हा सीन मी करतोय आणि हा सीन होतोय माझ्याकडून. खोटं नाही म्हणणार, पण कधी कधी खरंच स्वप्नात पण येतात. सोन्यासारखी पाच मुलं होती माझी, त्यांना यमसदनी धाडलंस तू. लेखक आणि दिग्दर्शक जे आहेत ते उदय जाधव यांच्याबरोबर मी आधीही काम केलंय, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की मी कलाकार कसा आहे आणि कुठलं कॅरेक्टर मी चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यांचं लिखाण खूप छान आहे आणि त्यांचं जे दिग्दर्शन चालू आहे ते पण खूप आणि खूप छान आहे. माझं नाव आहे शुभम सूर्यवंशी. मी विक्रम भट हे पात्र साकारलं आहे. नाटक एकंदरीत सम्राट अशोकांबद्दल माहिती देणार आहे, माहिती सांगणार आहे आणि सर्वांनी आवर्जून पाहावं नाटक. असं एक नाटक आहे. पायाखाली येईल ते पाय धाई तुरवत चौफेर घोडे उधळला आणि आता आपण युद्ध नीतीला छेद देत दिवस रात्र एक करून कलिंग चालून टाकू, उद्ध्वस्त करून टाका त्या मेघवर्णाला आणि पांढऱ्या हत्तींचा व्यापार करणाऱ्या त्या कलिंगला. नमस्कार, माझं नाव महेश कांबळे. मी यामध्ये खल्लातकेची भूमिका करतोय. राज्याचा जो सम्राट राजा आहे त्याच्या सोबतचा जो महामंत्री असतो त्याची भूमिका करतोय. एकंदरीत ही भूमिका करताना हे नाटक जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेस पूर्णतः त्याची माहिती नव्हती, परंतु जेव्हा या नाटकामध्ये आम्ही हस्ती 2-3 महिने जेव्हा तो प्रवास आम्ही तालमीचा केला त्यावेळेस जो बौद्धकालीन इतिहास जो दडपला होता आतापर्यंत, जो आम्हाला आतापर्यंत माहिती नव्हता, त्याची आता आम्हाला प्रचिती यायला लागली आणि ती प्रचिती आम्ही आता जी आपली जनसामान्य माणसं आहेत त्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत ह्या माध्यमातून. तेव्हा सर्वांनी त्यास उत्तम असा प्रतिसाद द्यावा एवढी सर्वांना एक नम्रतेची विनंती. आपण आपले नाव? मी संघ अनुयायी. सारे बनते गण निग्रोध या नामाने पुकारतात. निग्रोध? पण आपण मला ओळखीचे आपलेच का वाटत आहात? आपण सारे ओळखीचेच असतो, मात्र अजाणतेपणे अनोळखी राहतो. नमस्कार, मी अक्षय तायडे. माझं जे हे होतं पात्र, जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा असं वाटत होतं की हा लगेच होईल, पण जेवढं सोपं आपल्याला दिसते तसं नसते. खूप 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 मेहनत घ्यावी लागली मला आणि खूप डिफिकल्ट पात्र होतं. दिसायला ते एकदम शांत वाटते, पण तेवढं पेशन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे त्या पात्रासाठी. आणि सम्राट अशोक जे आपल्या तलवारीने पूर्ण भारताला झुकवण्याचं हे करतात धाडस, तर त्या अशोकाला बुद्धत्वाच्या शांतीने, बुद्धत्वाच्या तत्वज्ञानाने त्यांना तलवारीचा त्याग केला आणि सर्वांना शांतीचा मार्ग सांगितला. आपण आपले धम्म कार्य सिंहासनावर विराजमान होऊनच करावे असे आम्हाला वाटते. अतिउत्तम, अवश्य देऊ. महामात्य राधागुप्त जी, आमचा आदेश आहे. तथागतांचे जन्मस्थळ लुंडी, अनोमा नदीच्या काठावरचे महागिरीश्क्रमण, बोधगया, सारनाथ, कुशीनारा या ठिकाणी आपण स्मारके उभी करावी. जशी आपली आज्ञा महाराज. नमस्कार, मी स्वप्नील जाधव. देवानंद पी अशोक या महानाट्यामध्ये मी बनते मोगलीपुत्र तिस्स यांची भूमिका साकारतोय. आणि बनते मोगलीपुत्र तिस्स हे सम्राट अशोकांचे धम्मगुरू होते. त्यांनीच त्यांच्यामध्ये जे परिवर्तन घडवलं धम्माच्या बाबतीत ते मोगलीपुत्र तिस्साद्वारे घडवण्यात आलं होतं. आणि त्यानंतर धम्मसंगीती वगैरे
84 सहस्त्र स्तूपांचं निर्माण हे जे मोठं कार्य सम्राट अशोकांनी केलं आणि भगवान बुद्धाला खऱ्या अर्थानं संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये पेरण्याचं जे काम केलं हे सम्राट अशोकांनी केलं, ते या नाटकाद्वारे लेखक आणि दिग्दर्शकांनी खूप छान पद्धतीने मांडलंय. आणि माझी भूमिका सुद्धा खूप महत्वाची भूमिका आहे ती, आणि आम्ही ते साकारण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही सुद्धा शिकतोय आणि पुढच्या प्रयोगाला, या सगळ्या येणाऱ्या प्रयोगाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती करतो. स्वतःच्या मुक्तीसाठी केलेला बंड म्हणजे राज्यद्रोह. आम्ही माणसं नाही, आम्हाला भावना नाही. टीम बद्दल सांगायचं म्हणजे सगळ्यांनी म्हणजे इतकं सपोर्ट केलं ना प्रत्येकाला, म्हणजे प्रत्येकाला की असं वाटलंच नाही की बाबा आम्ही स्वतः एकटं करतोय वगैरे, असं कोणीच केलं नाही. सगळ्यांनी खूप मेहनत केली, खूप सगळ्यांनी छान केलंय. आणि सपोर्टिंगचं म्हटलं तरी जे म्हणजे आता कॉस्ट्युम वाले असतील, मेकअप वाले असतील, बॅक स्टेज वाले असतील, लाईट्स वाले, म्युझिक वाले, जेवढेही असेल त्या सगळ्यांनी खूप म्हणजे खूप आम्हाला सपोर्ट केलेला आहे. जयंत वर्मा, तुमच्याकडून आम्ही न्यायाची वेगळी अपेक्षा काय करावी? आम्हाला आपल्या आणि आपल्या सर्व अधिकाऱ्यांच्या कुकृत्याचे धडे कठोर शिक्षा दिली जाईल. नमस्कार, मी श्रेयस जाधव. मी याच्यामध्ये मंत्री, सैनिक असे 2-3 रोल सादर केले होते. आणि लेखक आणि दिग्दर्शन याच्याबद्दल बोलाल तर आमचेच मित्र भावाप्रमाणेच आहेत आम्हाला, जे उदय जाधव यांनी इतकं उत्कृष्ट लिखाण त्या अशोक सम्राट महाराजांवर त्यांनी लिहिलंय. आणि त्यांनी जो राजा एक पराक्रमी होता, ज्याच्याबद्दल काही इतिहासकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने किंवा चुकीच्या पद्धतीने पण काही गोष्टी मांडल्या होत्या लोकांपर्यंत, पण त्यांनी त्या सगळ्याचा अभ्यास करून त्याच्यावर सुंदर असं लिखाण करून आज त्यांनी हे नाटक दिग्दर्शन केलं आहे. त्यामध्ये त्यांचा लढाईपासूनचा तो शांतमय मानवतेचा प्रवास हा त्यांनी या नाटकामध्ये त्यांनी लिहिला आहे, लेखणीमधून लिहिला आहे. आणि बुद्धाचा मार्ग जो अशोक सम्राटाने कशा पद्धतीने लोकांपर्यंत दिला, जे बौद्ध भिक्खू आहेत त्यांच्या संघाला अनुसरून त्यांनी कसा मंगलमय मार्ग दिला, हे उदय सर आमचे जे लेखक आहे नाटकाचे आणि दिग्दर्शक यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यात मांडण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही सगळे जे टीम कलाकार आहोत त्यातल्या प्रत्येकाकडून बारकाईने त्या सगळ्या गोष्टी त्यांनी करून घेतल्या होत्या. त्याबद्दल त्यांचे खूपच आभार आहेत. खूप छान होतं, खूप छान प्रयोग झालाय. आणि याच्या पुढचे जे प्रयोग आहेत तेही सर्वांनी जाऊन अवश्य पाहावेत असं मी माझं मत व्यक्त करतोय. आणि त्या प्रयोगाने मी हजेरी लावेन. खूप छान, सुंदर, प्रितेश दादाचं काम अप्रतिम. सर्वांचंच काम एकंदरीत बघता खूप छान सगळ्यांनी काम केलं. थँक्यू सो मच. आजचा जो नाटकाचा जो प्रयोग आला, खरंच अक्षरशः काय म्हणते की शब्द देखील कमी पडतात त्याचं वर्णन कसं करावं. अक्षरशः उत्तम, जबरदस्त, बेहतरीन. आणि जी काय अदाकारी होती, जे काय कलाकारांचं जे काय सादरीकरण होतं, अक्षरशः ना काही प्रसंगी अक्षरशः मी देखील एक पुरुष असून देखील काही प्रसंगी मला अश्रू आणावा झाले. खरंच तुम्ही विश्वास करू शकणार नाही. आणि असं एकदम जबरदस्त सादरीकरण होतं. आणि संपूर्ण जो काय त्यांचा जे पूर्ण जे टीम आहे त्यांनी उत्तम असं सादरीकरण केलेलं आहे. आणि जो इतिहास आहे आपला, या भारतभूमीचा इतिहास आहे, तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रयत्न केला आणि अक्षरशः उत्तम आणि जबरदस्त असा प्रयत्न आणि सक्सेसफुल, यशस्वी असा प्रयत्न आहे. तो प्रत्येकाने बघावा असं मी सर्वांना विनंती करेन. नाटक एकदम उत्कृष्ट नाटक होतं, ऐतिहासिक नाटक होतं. आणि हे इतिहासाची सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे फार काळाची गरज आहे. सम्राट अशोकाचा इतिहास हा सगळ्यांना माहीत झाला पाहिजे. आणि बौद्धकालीन हा इतिहास आता पुनर्जीवित करणं फार काळाची गरज आहे. आणि उत्तम कलाकार होते आणि विषय चांगले होते. आणि त्या पद्धतीने जे कलाकारांनी काम केलेलं आहे त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि असे प्रयोग सगळीकडे व्हावे. आपण ज्या प्रयोगासाठी काय जर लागलं तर आम्ही आमच्या पद्धतीने पण हा प्रयोग करण्याचा, बोरोली नाट्यगृह जे नाट्यगृह आहे तिथे करण्याचा आमचा म्हणजे मानस आहे. नाटक खूपच छान आहे. म्हणजे सम्राट अशोकांबद्दल जे आपण पुस्तकात वाचलेलं आहे आणि आता हे रिअल असं बघणं हे खूपच म्हणजे अविस्मरणीय आहे असं मला वाटतं. नाटक अगदी खूप छान होतं. जो आपल्या धम्माचा जो सम्राट अशोकांचा जो हा इतिहास आहे, जो आपल्या धम्मातील बहुतेक जगांना माहिती नाही, तो या नाटकाच्या द्वारे खूप लोकांना माहिती पडेल असा हा नाटक होता. आणि या नाटकामध्ये ज्या कलाकारांनी जे काम केलं ते अतिशय अप्रतिम असं काम होतं.
स्पेशली म्हणजे ते नाटकामध्ये जे मेन रोल होते सम्राट अशोकांचे, प्रत्येश मांजरकर आणि त्यांच्या पत्नी होत्या, त्यांनी तर खूप चांगलं काम केलंय. नाटक खूपच सुंदर आणि खूपच छान होतं. नाटकाची सर्व रूपरेषा लेखकांनी ज्या पद्धतीने ते लिहिलेलं आहे ते तर अतिशय सुंदर होतं. नाटकातून जो सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तो अतिशय सुंदर होता. तिरंगाचा जो विषय नंतर घेतला गेला तोही अतिशय सुंदर होता. खूप छान आहे कलाकृती आणि सर्वांनी आवर्जून बघा आणि अजून जेवढं शेअर करून हे नाटक जेवढं चालवता येईल तेवढं चालवा. सम्राट अशोकांचा खूप इतिहास चांगल्या पद्धतीने मांडला गेलेला आहे. धन्यवाद आणि सर्व टीमचे अभिनंदन. हे जे नाटक ऐतिहासिक जे लोकांना आज प्रबुद्ध करण्याचे, बऱ्याचशा लोकांना सम्राट अशोक म्हणजे अजूनही कुणालाही कळत नाही. लहान पोरांची आता इथं बरेचशी लहान पोरं देखील होती आणि त्या लहान पोरांना सम्राट अशोक आजच्या युगामध्ये त्या धडा जो शाळेत जो शिकवायचे सम्राट अशोक आमच्या वेळी तो आताच्या युगात शिकवला जात नाहीये आणि या नाटकाच्या माध्यमातून त्यांना सम्राट अशोक काय आहे ते कळेल. नाटक खूप सुंदर होतं. नाटक बघितल्याच्या नंतर खूप म्हणजे जसं त्यांनी ऍडव्हर्टाईज केली होती महाजम्बो तसंच दिसत होतं आणि त्याच्यातली वेशभूषा बघितल्याच्या नंतर खूप सुंदर होतं आणि सुंदर लिखाण आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने नाटक केलंय. खूप सुंदर असं नाटक तर एकदम सुंदर होतं. पुन्हा पुन्हा पाहावे असंच हा नाटक आहे. आणि जे म्हणजे सम्राट अशोक आणि जे सम्राट अशोकाने आम्ही फक्त वाचलं होतं पुस्तकामध्ये पण ते प्रत्यक्षामध्ये आज ते एक नाट्य रूपाने बघायला मिळालेलं आहे तर खरोखरच आपण एक धन्य वाटतो आहे. आणि याच्या पुढील सुद्धा जो काही कार्यक्रम असणार आहे तो सुद्धा शिवाजी मंदिरला तो पण बघण्याचा प्रयत्न करा आणि खरोखरच पूर्ण टीम साठी मी शुभेच्छा व्यक्त करतोय. मला नाटक खूप आवडलं. आजचं सादरीकरण खूप छान होतं आणि नाटकाचा विषय खूप आवडला मला आणि असं नाटक पहिल्यांदा बघायला ऐतिहासिक नाटक आणि ते सम्राट अशोक याच्याबद्दल जे नाटक होतं खूप छान होतं आणि मला नवीन काहीतरी याच्यातून माहिती मिळाली आणि असं नाटक अधिक लोकांनी बघावं, सगळ्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं असं मला वाटतं. नाटक एवढं खूप अति सुंदर जे केलेलं आहे ना, सम्राट अशोकाची जी माहिती मुळात लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ती माहिती या नाटकाच्या माध्यमातून प्रत्येक जनसामान्य पोहोचेल. मी निसर्गवर्धक सागर होळे आपण सांगू इच्छितो की हे नाटक आपण आवर्जून पाहावं, आपल्या फॅमिली सोबत पाहावं. नाटकाचे अजून पुढे प्रयोग होणार आहेत. नाटकाने सांगितलेलं आहे हे नाटक खूप चांगलं आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीला जर आपल्या इतिहासाचा वारसा आपण जर सोबत असेल ना तर आपण भारताचा वारसा हा सम्राट अशोकाच्या माध्यमातून आपण जाऊ शकतो. आपले धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, सगळ्यात आधी म्हणेन की थिएटर हॉलिक हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर मी असं म्हणेन की या नाटकाचे पुढचे 4 प्रयोग आपण आयोजित केलेले आहेत. दुसरा प्रयोग याचा होणार आहे आचार्य अत्रे कल्याण रंग येथे शनिवारी दुपारी 4 वाजता 30 नोव्हेंबरला. त्याच्यानंतर 14 डिसेंबर शनिवार दुपारी 4 वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल या ठिकाणी असेल आणि 15 डिसेंबरला रविवारी रात्री 8 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे असेल. आणि 5वा प्रयोग या वर्षातला आपला जो असणार आहे तो क्रिसमस दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी असणार आहे सकाळी 11 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे. या सर्व प्रयोगाला आपण आवर्जून हजेरी लावा. आपण नक्की या इतिहासाचं साक्षीदार व्हा. तर मी प्रत्येक प्रेक्षकांना असं आवाहन करतो की देवानंद पीय अशोक सम्राट अशोक या नाटकाला नक्की या, आवर्जून या आणि नाटकाला भरभरून प्रेम करा आणि सबस्क्राईब करा थिएटर हॉलिक. तर पुढला प्रयोग जो आमचा होणार आहे कल्याणला, त्यानंतर पनवेलला, त्यानंतर दादरला, वाशीला अशा महाराष्ट्रभर संबंध नाट्यगृहांमध्ये आमचे प्रयोग रंगणार आहेत. त्यासाठी तुम्ही अवश्य यावे आणि थिएटर हॉलिक या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करावे. आमच्या नाटकाची सर्व माहिती, पुढील प्रयोगांबद्दलची सर्व माहिती तुम्हाला त्या चॅनलवर नक्कीच मिळेल. धन्यवाद. पुढचा प्रयोग आमचा कल्याणला आहे येत्या 30 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता. कृपया सगळ्यांनी या. जसा आज प्रतिसाद मिळाला तसाच पुढे सुद्धा तेवढाच मिळू दे. थिएटर हॉलिक या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. पुढचे प्रयोग बघायला नक्की या. थिएटर हॉलिक हे चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. प्रेक्षकांना विनंती आणि आव्हान आहे की आमचं हे महानाट्य देवानंद पीय अशोक हे तुम्ही जरूर नाट्यगृहात पाहायला या. थिएटर हॉलिक या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू. नमस्कार. आम्ही या माध्यमाद्वारे तुम्हाला आवाहन करतो की आम्ही ज्या हे नाटक आता सध्या बसवले तर दिग्दर्शक उदय जाधव यांनी देवानंद पीय अशोक हा अशोकाचा जीवनक्रम आहे जो आतापर्यंत कुणालाच माहिती नव्हता. आम्ही आज जवळजवळ 40-45 वर्ष झाली परंतु हा अशोक फक्त सम्राट अशोक होता हे एवढंच माहिती होतं. परंतु ह्या माध्यमातून जे लेखकांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे
आणि आमच्या रूपी ते आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत. तर पुढचे जे जे काही प्रयोग आहेत 30 तारखेला आहे याला कल्याणला आहे, नंतर त्यानंतर 14ला एक आहे तो पनवेलला आहे, 15 आहे जो शिवाजी मंदिरला आहे आणि 21ला आहे तो वाशीला आहे. तर हे जे काही प्रयोग आहेत ते तुम्ही तुमच्या माध्यमातून जी काही आम्ही तुमच्यापर्यंत प्रचिती करतो आहोत, बौद्ध कलेचा जो इतिहास आहे सम्राट अशोकाचा, ती माहिती देण्याचा जो काही प्रयत्न करत आहोत, ती माहिती घेण्यासाठी या इतिहासाचे या बौद्ध कलेचे माहितीगार म्हणून तुम्ही या, माहितगार असावे म्हणून. आणि आम्हाला पण त्या याच्यातून एक प्रेरणा मिळेल की आम्ही समाज पुढे काहीतरी समाजकार्य करून येतो आहोत आणि त्याची प्रचिती आम्हालाही सद्धर्माचा मार्ग दाखवेल, अशी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. जे काही प्रयोग आहे त्या प्रयोगाला पूर्ण कराल, पूर्ण असं यशस्वीरित्या आम्हाला तो हाऊसफुल करून दाखवाल आणि आम्हालाही पुढचा मार्ग आमच्यासाठी सुखकर आणि सुद्धम्य होईल अशी तुम्हाला विनंती करतो या माध्यमातून. सर्वांनी सबस्क्राईब करा.